सेंचुरियनमधील स्पोर्ट पार्कमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला। तिलक वर्माची 107 धावांची शतके खेळी आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर तिसऱ्या T20 सामन्यात 220 धावांचे लक्ष्य ठेवले होते। त्याला प्रत्युत्तर देताना साऊथ आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने याने 22 बॉलमध्ये 41 धावांची खेळी केली, तर मार्को जॅन्सेन याने 17 बॉलमध्ये 54 धावांची वादळी खेळी केली होती। मार्को अखेरच्या ओव्हरमध्ये बाद झाला आणि टीम इंडियाने सामना जिंकला। टीम इंडियाने 219 धावा करून साऊथ आफ्रिकेला 220 धावांचं आव्हान दिलं होतं। त्याला प्रत्युत्तर देताना साऊथ आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही। रायन रिकेल्टन आणि रिजा हेनड्रिक्स दोन्ही सलामीवीर फलंदाज लवकर बाद झाले। त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला, मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आणि फिल्डर्सने सामना फिरवला। मार्को जॅन्सेन याने अखेरच्या 3 ओव्हरमध्ये बॅट फिरवली आणि टीम इंडियाला पराभव दिसू लागला, परंतु अखेरच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने जॅन्सेनची विकेट घेतली आणि टीम इंडियाने सामना खिशात घातला। दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं। टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 219 धावा केल्या। टीम इंडियासाठी तिलक वर्मा याने T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला शतक झळकावलं, ज्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला। दक्षिण आफ्रिकेतर्फे अँडिले सिमलने आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 तर मार्को जॅन्सेनला 1 विकेट मिळाली।